या सेशनमध्ये आपण GCCTBC परीक्षेमधील प्रॅक्टिकल सेशनमधला दुसरा प्रश्न लेटर कसा सोडवायचा आणि त्याची फॉर्मॅटिंग कशी करायची ते पाहूयात, जेणेकरून ह्या सेशनमध्ये पैकीच्या पैकी मार्क कसे घेता येतील. आणि लेटरसाठी 15 मार्क आहेत आणि त्याची वेळ आहे अर्धा तास, म्हणजे 30 मिनिटाचा वेळ आहे. 15 पैकी 7.5 मार्क हे फॉर्मॅटिंगला आहेत आणि 7.5 मार्क हे टायपिंगसाठी आहेत. टायपिंगमध्ये प्रत्येक चुकासाठी अर्धा मार्क कमी होईल. जर चुका 15 पेक्षा जर जास्त झाल्या तर 0 मार्क पडतील. आता आपण स्टेटमेंटचं फॉर्मॅटिंग कसं करूयात ते पाहूयात. ज्यावेळेस तुम्हाला लेटरचा क्वेश्चन तुमच्यासमोर ओपन होईल, तो असा दिसेल क्वेश्चन डाव्या साईडला. तुम्हाला उजव्या साईडला आन्सर टाईप करायचा आहे. आन्सर टाईप करताना लेटरमधलं फक्त टायपिंग करून घ्या. फॉर्मॅटिंग नंतर करूयात, टायपिंग झाल्यानंतर. लेटरची फर्स्ट हेडिंग कॅपिटलमध्ये टाईप करायची. कीबोर्डवरचा कॅप्सलॉक ऑन करायचा आणि लेटरची हेडिंग कॅपिटलमध्ये टाईप करून घ्यायची. एंटर करून कॅप्सलॉक बंद करा. जर पुढची हेडिंग कॅपिटलमध्ये असेल तर कॅप्सलॉक पुन्हा ऑन करून कॅपिटलमध्ये हेडिंग टाईप करून घ्या. कॅप्सलॉक पुन्हा बंद करा, जेणेकरून कॅपिटल अक्षर पडणार नाही. रेफरन्स नंबर आणि डेट सुरुवातीला कंटिन्यूअस टाईप करायचं आहे. आपल्याला त्या दोन याच्यामध्ये टॅब द्यायचे. फॉर्मॅटिंग करताना ते टॅब द्यायचे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण टाईप करून घ्यायचंय. विद्यार्थ्यांनी टाईप करतानाच स्पेलिंग मिस्टेक करू नका. जरी स्पेलिंग मिस्टेक झाल्या तरी फॉर्मॅटिंग झाल्यानंतर दुरुस्त केल्या तरी चालतील, किंवा आता सुद्धा दुरुस्त केल्या तरी चालतील. फॉर्मॅटिंगकडे लक्ष द्या. सुरुवातीला सगळे एंटर, जिथे जिथे एक्स्ट्रा एंटरची गरज आहे ते एक्स्ट्रा एंटर करून घ्या. कंपनीच्या 3 हेडिंग झाल्यानंतर किंवा 2 ओळी आल्या त्याच्यानंतर एंटर करा. म्हणजेच रेफरन्स नंबरच्या आधी आणि कंपनीच्या हेडिंग झाल्याच्या नंतर एक एंटर. त्याच्यानंतर रेफरन्स नंबर आणि डेट झाल्यानंतर कर्सर ठेवा, तिथे एक एंटर. टूचा मॅटर जिथे पूर्ण होतो सब्जेक्टच्या आधी, तिथं एक एंटर आपल्याला द्यायचंय. रेफरन्स सब्जेक्ट आणि रेफरन्स झाल्यानंतर तिथे एक एंटर द्यायचंय. म्हणजेच डिअर सरच्या आधी एंट्री यायला पाहिजे आणि रेफरन्स नंबर झाल्यानंतर. 30च्या लेटरमध्ये थँकिंग यू युअर्स फेथफुलीचा जो मॅटर आहे त्याच्यानंतर 2 एंटर आपल्याला द्यायचे आहेत. हे एंटर करून झाल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या 3 हेडिंग ज्या आहेत कंपनीच्या त्या सिलेक्ट करा. तिन्ही ओळी एकत्रित सिलेक्ट करा. होम टॅबमधील पॅरेग्राफच्या ग्रुपमध्ये सेंटरची अलाइनमेंट द्यायची. त्याच्यानंतर फर्स्ट हेडिंग जी आहे ती सिलेक्ट करा. याला बोल्ड आणि अंडरलाईन करायची आहे. रेफरन्स नंबर आणि डेट यामध्ये आपण जो गॅप सोडला नव्हता तिथे कर्सर ठेवा. डेटच्या आधी तिथे आपल्याला कमीत कमी 3 टॅब द्यायचेत. जर बसले तर 4 टॅब देऊ शकता. जर नाही बसला तर असं जर 4 टॅब वरती जर खाली आली तर एक बॅकस्पेस घेऊन त्याला तुम्ही पाठीमागे आणू शकता. कमीत कमी 3 टॅब, जास्तीत जास्त 5 टॅब. याच्यानंतर आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स दोन्हीही सिलेक्ट करायचंय. याला आपल्याला बोल्ड करून घ्यायचंय. सब्जेक्टच्या पाशी कर्सर ठेवा आणि 2 टॅब वरती आपल्याला सब्जेक्ट घेऊन जायचा आहे. 1, 2. तसंच रेफरन्स पाशी सुद्धा कर्सर ठेवायचा. 1, 2. कुणीही याला सेंटरची अलाइनमेंट द्यायची नाहीये. 2 टॅब वरती आपल्याला सब्जेक्ट आणि रेफरन्स ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने आपण स्पीडला टाईप करतो त्या पद्धतीने पॅरेग्राफला सुरुवातीला टॅब न देता पूर्ण लेटर टाईप झाल्यानंतर जिथे जिथे पॅरेग्राफ आहे तिथे तिथे टॅब द्यायचं. फर्स्ट पॅरेग्राफला टॅब, त्याच्यानंतर पाहून घ्यायचं कुठे टॅब आहे, तिथे एक टॅब. थँकिंग यूला एक टॅब असतो, तिथे एक टॅब. त्याच्यानंतर युअर्स फेथफुली आणि जी काही पोस्टची हेडिंग असेल, कंपनीचं नाव असेल, युअर्स फेथफुलीचा जो काही मॅटर असेल 2 ओळीचा किंवा 3 ओळीचा तो सिलेक्ट करायचा.
रुलर बार तुम्हाला दिसत असेल वरती, त्या रुलर बारचा लेफ्ट इंडेंट उचलायचा, माऊसने ड्रॅग करायचा आणि तो 3.5 वरती घेऊन यायचा. 3.5 वरती आल्यानंतर सिलेक्शन सोडू नका. लगेचच 3.5 वरती आल्यानंतर पॅराग्राफमध्ये सेंटरची अलाइनमेंट द्या. या 3.5 आणि अलाइनमेंट सेंटर. अशा पद्धतीने आपल्याला लेटरचं फॉर्मॅटिंग करायचं आहे. आणि लास्ट आता डिअर सरच्या नंतर जो पॅराग्राफ आहे तो पूर्णपणे सिलेक्ट करा आणि याला जस्टिफायची अलाइनमेंट द्यायची आहे पॅराग्राफला. अशा पद्धतीने लेटरचं फॉर्मॅटिंग झालेलं आहे. लेटरच्या फॉर्मॅटिंगमध्ये चुका करू नका आणि टायपिंग मिस्टेकमध्ये चुका करू नका, जेणेकरून याच्यामध्ये पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क मिळतील. पूर्णपणे योग्य चेक केल्यानंतर सबमिट करा. याला खूप वेळ आहे, अर्धा तासाचा वेळ आहे. तुम्ही निवांत चेक करून आन्सर सबमिट करू शकता.